भारतीय अध्यात्मात तुळशीमाळ व रुद्राक्षमाळ यांना अनन्यसाधारण स्थान आहे. तुळशीमाळ प्रामुख्याने विष्णू भक्तांसाठी तर रुद्रमाळ शिवभक्तांसाठी शुभ मानली जाते. या दोन्ही माळांचे धारण करणे हे केवळ धार्मिक नव्हे तर आरोग्यदायी आणि मानसिक शांती देणारे आणि आध्यात्मिक प्रगती साधणारे आहे. आज आपण जाणून घेऊया की तुळशीमाळ आणि रुद्राक्षमाळ का घालावी, त्याचे महत्त्व काय, तसेच त्यांच्या धारण करण्याचे योग्य नियम, उपाय आणि अप्रतिम लाभ कोणते आहेत. आपणांपैकी बरेच जण माळा घालतो, पण तिच्या मागचं खरं कारण आणि फायदे माहिती नसतात. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. तुळशी माळेचे महत्त्व. तुळशी ही विष्णुप्रिय व लक्ष्मी स्वरूप मानली जाते. तिचा स्पर्श व सुगंध मनशांती देतो. पवित्रता, आरोग्य व भक्ती यासाठी श्रेष्ठ मानली जाते. तिला निगेटिव्हिटी ऊर्जा दूर करण्याची क्षमता असते. तुळशी माळ धारण करण्याचे 20 उपाय. दररोज गळ्यात घालावी. ध्यान करताना हातात धारण करावी. मंत्र जपासाठी उपयोग करावा. झोपताना पलंगाजवळ ठेवावी. प्रवासाला जाताना गळ्यात घ्यावी. परीक्षा किंवा इंटरव्ह्यूच्या वेळी घालावी. धनलाभासाठी शुक्रवारी धारण करावी. संतती प्राप्तीसाठी बुधवारी धारण करावी. नवरात्रीत तुळशीमाळेसह दुर्गा स्मरण करावे. रोगप्रतिकार वाढीसाठी गळ्यात ठेवावी. भूतबाधा टाळण्यासाठी मुलांना घालावी. ध्यानधारणा करताना वापरावी. गाईला चारताना हातात धारण करावी. विवाहात वधूवराला परिधान करायला द्यावी. दैनंदिन जपासाठी 108 मण्यांची माळ वापरावी. घरात नकारात्मक शक्ती कमी करण्यासाठी ठेवावी. हरिनाम जपावे. शांती व समाधानासाठी हृदयाजवळ घालावी. संकट काळात भक्तिभावाने धारण करावी. कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी घालावी. तुळशीमाळ धारण केल्यानंतर होणारे 20 लाभ. मानसिक शांती मिळते. चिंता कमी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. श्वसनाच्या तक्रारी दूर होतात. दीर्घ आयुष्य लाभते. भक्तिभाव वृद्धिगत होतो. धनलाभ होतो. कौटुंबिक सौख्य मिळते. परस्पर संबंध सुधारतात. पापक्षय होतो. स्वप्नभंग कमी होतो. लक्ष केंद्रित होते. अभ्यासात प्रगती होते. व्यापार वृद्धी होते. विष्णुभक्ती स्थैर्य मिळते. कर्जमुक्ती मिळते. आरोग्य सुधारते. मनशांती राहते. आध्यात्मिक प्रगती होते. निगेटिव्हिटीपासून रक्षण होते. आता जाणून घेऊया रुद्राक्ष माळेचे महत्त्व. भगवान शंकरांचा थेट आशीर्वाद मिळवून देणारी ही आहे रुद्राक्ष माळा. रुद्राक्ष धारण केल्याने शिवकृपा सहज मिळते. ही माळ अध्यात्म, आरोग्य आणि शांती देणारी आहे. प्रत्येक प्रकारच्या रुद्राक्षाचे वेगळे फायदे आहेत. रुद्राक्ष माळेचे 20 उपाय. सोमवारी शिवपूजनानंतर धारण करावी. शिवमंत्र जपासाठी वापरावी. ध्यानधारणेसाठी गळ्यात ठेवावी. प्रवासात संरक्षणासाठी घालावी. नोकरीत यशासाठी धारण करावी. मुलांना भीती कमी व्हावी म्हणून द्यावी. नकारात्मक शक्ती टाळण्यासाठी वापरावी. आरोग्यासाठी गळ्यात ठेवावी. लग्न ठरवताना वापरावी. परीक्षा, मुलाखत यशस्वी होण्यासाठी वापरावी. व्यापारातील प्रगतीसाठी गळ्यात असावी. ध्यानधारणेत लक्ष केंद्रित करण्यासाठी. पितृदोष निवारणासाठी. व्रत, उपवास करताना घालावी. शुभ कार्याच्या वेळी जवळ असावी. घराच्या पूजास्थळी ठेवावी. भूतबाधा टाळण्यासाठी जवळ ठेवावी. मानसिक तणाव कमी करण्यासाठी जवळ ठेवावी. दीर्घ आयुष्यासाठी. शक्ती, धैर्य वाढवण्यासाठी. जाणून घेऊया रुद्राक्ष माळेचे 20 लाभ. शिवकृपा लाभते. मनशांती मिळते. तणाव कमी होतो. दीर्घ आयुष्य लाभते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. भय कमी होते. पापक्षय होतो. कर्ज संकट कमी होतात. व्यापार वृद्धी होते. लक्ष वाढते. विवाह सौख्य मिळते. आध्यात्मिक उन्नती होते. शारीरिक आणि आरोग्य चांगले राहते. आत्मविश्वास वाढतो. भूतबाधा नाहीशी होते. शत्रुभय नाहीसे होतात. धनप्राप्ती होते. संतती सुख मिळते. मानसिक स्थैर्य येते. परमेश्वराची कृपा लाभते. आता जाणून घेऊया तुळशीमाळ धारण करण्याचे नियम. तुळशीमाळ नेहमी पवित्र अवस्थेत स्नान करून स्वच्छ कपडे घालून घालावी. तुळशीमाळ धारण करताना हरिनाम ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय मंत्राचा जप करावा. तुळशीमाळ गुरुवारी, पौर्णिमा किंवा एकादशीला प्रथमच धारण करणे शुभ. झोपताना किंवा शौचालयात जाताना तुळशीमाळ काढून ठेवणे चांगले. तुळशीमाळा कधीही शिवपूजेत वापरू नये.
ती केवळ विष्णू किंवा कृष्ण पूजेतच वापरली जाते. माळेला अपवित्र वस्तूचा स्पर्श होऊ नये. दुसऱ्याला आपली तुळशी माळा घालू न देणे उत्तम. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात माळा वापरू नये. तुळशी माळ तुटल्यास तिचे मणी गंगेत किंवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावेत. माळ नेहमी स्वच्छ पिशवीत किंवा पूजास्थळी ठेवावी. आता जाणून घेऊया रुद्राक्ष माळा धारण करण्याचे नियम. रुद्राक्ष माळा सोमवारी, महाशिवरात्री, श्रावण सोमवार किंवा प्रतिपदा तिथीला प्रथमच धारण करणे सर्वात शुभ. माळ धारण करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जपावा. रुद्राक्ष माळा नेहमी हाताला किंवा गळ्यात धारण करावी. झोपताना किंवा शौचालयात किंवा अंत्यसंस्कार स्थळी जाताना काढून ठेवणे चांगले. रुद्राक्षाला तेल, तूप किंवा मांसाहारी पदार्थाचा स्पर्श होऊ नये. माळ धारण करण्यापूर्वी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शुद्धीकरण करावे. रुद्राक्ष माळा फक्त स्वतःसाठी वापरावी, दुसऱ्याने ती घालू नये. महिलांनी मासिक पाळीच्या काळात रुद्राक्ष वापरू नये. माळ तुटल्यास तिचे मणी पवित्र नदीत विसर्जित करावेत. दर काही दिवसांनी रुद्राक्षाला सरसोचे तेल किंवा तिळाचे तेल हलके लावल्यास टिकाऊ राहते. सर्वात महत्त्वाचं, कधी व कशी धारण करावी. तुळशी माळ आणि रुद्राक्ष माळ. तुळशी माळा प्रामुख्याने सकाळी स्नानानंतर विष्णू किंवा कृष्ण पूजेवेळी धारण करावी. रुद्राक्ष माळ सोमवारी महादेव पूजा करून मंत्रोच्चारासह धारण करावी. माळा नेहमी स्वच्छ ठेवावी. अपवित्र स्थळी ठेवू नये. झोपताना काढून ठेवणे चांगले. तुळशी माळा आणि रुद्राक्ष माळा या दोन्ही दिव्य ऊर्जेचे स्रोत आहेत. योग्य श्रद्धा आणि नियम पाळून धारण केल्यास नक्कीच जीवनात शांती, समृद्धी व आध्यात्मिक प्रगती साध्य होते. जर तुम्हाला अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ हवे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.